वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबईत स्वतःचे घर घेणाऱ्या सर्वांनाच सिडको ट्रान्सफर चार्जेसच्या रूपाने अन्यायकारक कर लादला जातोय। या कराविरुद्ध आता नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिक आक्रमक झालेले आहेत। तर सिडको विरोधात आंदोलनाचा इशारा नेरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आलाय। या संदर्भात नागरिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। गेल्या अनेक वर्षांपासून सिडको हे नवी मुंबई नागरिकांवर ट्रान्सफर चार्जेस लागू करत आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे। पाहायला गेलं तर पुन्हा एकदा सिडकोने 5 ते 10% ट्रान्सफर चार्जेसमध्ये वाढ केलेली आहे। त्यामुळे नवी मुंबईकर आक्रमक झालेले आहेत। आपल्या सोबत काही नागरिक आहेत। सर, ज्या पद्धतीने सिडकोने जे ट्रान्सफर चार्जेस सुरू केलेले आहेत, काय तुमची नेमकी भूमिका आहे? कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाणार या सगळ्या? मुख्यतः सिडकोने नागरिकांकडून गेल्या वर्षानुवर्ष ट्रान्सफर चार्जेसची जी वसुली केलेली आहे ती चुकीची आहे असं आमचं म्हणणं आहे। सिडकोने आता थांबवलं पाहिजे, कारण सिडकोने ज्या भावात ह्या जमिनी घेतल्या, डेव्हलपमेंट केलं, त्याचा सगळा खर्च आता वसूल झालेला असणार आहे। 25, 30, 40 वर्षाचा हा विषय आहे आणि आता यानंतर सतत जर सिडको आमच्याकडून हेच वसूल करत राहिलं तर ही भावना आमची भाडेकरू आणि टेनंट मालक आणि भाडेकरू अशी आहे। आणि ते भाडेकरू आणि मालक म्हणजे सातत्यानं तुम्ही आमची पिळवणूक करत राहणार आणि आमच्याकडून वसूल करत राहणार पैसे। हे थांबवण्यासाठी आम्ही आता हे पुढे जातोय। आम्ही या विषयामध्ये आंदोलन छेडत आहोत आणि हे आम्ही सरकार दरबारी जाणार आहोत। याच्यासाठी आणि सिडको दरबारी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत हे ट्रान्सफर चार्जेस रद्द करण्यासाठी। सिडकोने ही फसवणूक बंद करावी आणि आतापर्यंत 1974 पासून 2025 पर्यंत जेवढे ट्रान्सफर चार्जेस घेतलेले आहेत त्यामुळे सिडको एकदम श्रीमंत का अब्जोपती झालेली कंपनी आहे। तर माझी एक विनंती आहे एक नागरिक म्हणून की आपण सिडकोनी हे व्यवहार सगळे बंद करावे आणि फ्री होल्ड हे जे सिडको बोलते आम्ही करू, हे फक्त 100 मीटरसाठी केलेलं आहे। तुम्ही नागरिकांनी ह्याच्यामध्ये विचार करा की 100 मीटर हा कुठल्याही संस्थेचा प्लॉट नसतो। आपला प्लॉट 2500 स्क्वेअर फीटरच्या वरती असतो। त्यामुळे आपण फ्री होल्डमध्ये नाही आहेत। तुम्हाला स्वप्न दाखवलेली आहेत, आम्हाला फक्त हस्तांतरण शुल्क तुम्ही रद्द करा, आमची एवढीच मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज साहनी, आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।